नमस्कार. गणित आणि मराठी हे दोन विषय मुलांच्या शाळेपुरतेच मर्यादित नाही आहेत, तर ते पुढे सुद्धा मुलं मोठी झाल्यावर सुद्धा कायम शेवटपर्यंत लागत राहणारे विषय आहेत. खरं तर ती टूल्सच आहेत, कौशल्य आहेत. ते कसं काय, हेच आज आपण जाणून घेणार आहोत निलेश निमकर यांच्याकडून. गेले 25 वर्ष ते बालशिक्षण कार्यात काम करत आहेत. त्यांच्या क्वेस्ट या संस्थेचं काम सुद्धा बालशिक्षण कार्यामध्ये खूप मोठं आहे. चला तर मग गप्पा मारूया निलेश निमकर यांच्याशी. सर, तुमचं चिकू पिकूच्या चॅनलवर मनापासून स्वागत. धन्यवाद. अ, खरं तर आज आपण मुलांच्या आयुष्यातलं भाषा आणि गणित या दोन विषयांचं का महत्त्व आहे या विषयावर बोलणार आहोत. आणि तुम्हीच मगाशी आपण बोलत होतो तेव्हा सांगितलं त्याप्रमाणे FLN मिशन हे आत्ता देशपातळीवर सुरू आहे आणि त्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं सांगितलं आहे की फाउंडेशन लेवललाच हे दोन विषय मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर देशपातळीवर एवढं काम केलं जातं आहे, तर याची गरज काय आहे आणि खरंच हे दोन विषय मुलांसाठी किती महत्त्वाचे आहेत? हे अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत आणि फाउंडेशनल लिटरसी न्यूमरसी मिशन या नावाने जे भारत सरकारने आता मिशन चालू केलेलं आहे, तर त्याचं कारणच असं आहे की असं दिसून आलं आहे गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासामधनं की मुलांना खरोखरच चांगल्या प्रकारे वाचता लिहिता येत नाही आहे आणि गणन येत नाही आहे आणि त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावरती होतं आहे. का असं होतं? तर लिहिणं वाचणं किंवा गणन हे केवळ विषय नाही आहेत, तर ते इतर विषय शिकण्याची साधनं सुद्धा आहेत. बरोबर. म्हणजे आपण बघा, आपण ज्या वेळेला इतिहास शिकत असतो, विज्ञान शिकत असतो किंवा कुठलेही इतर विषय शिकत असतो, तेव्हा आपलं माध्यम काय असतं? वाचन भाषा असतं आणि बरोबर. वाचन लेखन असतं. बरोबर. बरोबर. तर मला जर चांगलं लिहिता वाचताच आलं नाही, तर मी इतर विषय कसे शिकू? बरोबर. आणि हे लक्षात आल्यामुळे आपल्याला फाउंडेशनल लिटरसी न्यूमरसी मिशन सारख्या मिशनची देशपातळीवरती गरज पडलेली आहे. बरोबर. आणि ही गरज फक्त भारतातच पडली असं नाही. काही वर्षांपूर्वी अमेरिकाही या सगळ्या संपूर्ण प्रवासातनं गेलेली आहे. त्यांनाही अशाच प्रकारे मुलं का वाचता लिहिता येत नाही मुलांना हा प्रश्न होता आणि तिथे अनेक तिथल्या युनिव्हर्सिटीज, तिथले संशोधक यांनी याच्यामध्ये काम करून त्यांनाही नेशन ऑफ रीडर्स सारखी पॉलिसी आणून हे काम त्यांना करावं लागलं. बरोबर. त्यामुळे कुठलाही देश जेव्हा विकसित होत असतो त्यावेळेला अशा तऱ्हेचं एक प्रश्नाला त्याला सामोरं जावंच लागतं की अरे आपल्या देशातली मुलं ही म्हणावी इतकी लिहित वाचत नाहीयेत. बरोबर. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिहिणं वाचणं म्हणजे काय? तर लिहिणं वाचणं म्हणजे केवळ समोर दिलेलं जे काही आहे ते लावून डिकोड करणं असा त्याचा अर्थ नाहीये. तर वाचणं याचा अर्थ वाचलेल्याचा अर्थ लागणं. आता वाचनाची नवी व्याख्याच अशी आहे की तुम्हाला मजकुराचा अर्थ लागतो का? बरोबर. बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की वाचता येतं का? तर वाचता येतं मुलाला, पण त्याला समजत नाही असं आपण म्हणतो. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता जी वाचनाची व्याख्या आलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की वाचणं म्हणजेच अर्थ लावणे. बरं. तर जोपर्यंत अर्थ लागत नाही तोपर्यंत जे काही तुम्ही करताय त्याला वाचन आहे असं आपल्याला म्हणता येत. बरोबर. आणि म्हणून ह्या नव्या व्याख्येला धरून मुलं खरंच आपली साक्षर होत आहेत का याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की भाषा गणित शिकतानाही लागतेच. खरं तर पायाभूत स्तरावरचं जे काही गणिताचं शिक्षण आहे ते निम्म्यापेक्षा अधिक भाषा शिक्षणच आहे. बरोबर. आपण एक छोटंसं उदाहरण जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला एक चित्र काढायला सांगतो की लाल चेंडू निळ्या चेंडूपेक्षा मोठा आहे पण हिरव्या चेंडूपेक्षा लहान आहे. तर तिन्ही चेंडूंचं चित्र काढशील का? हो. बरं, मी काढू आता? परत एकदा सांगा. बघा. लाल चेंडू निळ्या चेंडूपेक्षा मोठा आहे पण हिरव्या चेंडूपेक्षा लहान आहे. बर. झाले तुमचे तिन्ही चेंडू काढून? तुम्हाला विचार करावा लागला का हे काढत असताना? हो. तर हा विचार करणं हे या सर्व भाषा आणि गणित शिक्षणाच्या मुळाशी आहे. बरोबर. की मी जे तुम्हाला भाषेच्या माध्यमातून सांगतोय ते समजून घेणं, ते आपल्या डोळ्यासमोर आणणं, त्याच्यावरती विचार करणं, हा जो भाग आहे हा या सगळ्या फाउंडेशनल स्टेजला किंवा पायाभूत शिक्षणाचा अत्यंत मध्यवर्ती भाग आहे. बरोबर. त्यामुळे आपण काय करत असतो तर बालवाडीचे 3 वर्ष आणि पहिली दुसरी या वयामध्ये विचार करायला शिकत असतो आणि शिकायचं कसं हेही शिकत असतो.
हं. आणि वाचणं, लिहिणं आणि गणन ही शिकण्याची साधनं आहेत आणि म्हणून ती चांगली आली पाहिजेत आपल्याला. ओके. आत्तापर्यंत मी असा विचार करत होते, की हे विषय आहेत. तर हे तसं नाहीये. तुम्ही म्हणताय तसं हे टूल्स आहेत. ही टूल्स आहेत शेवटी. बरोबर. आणि ही टूल्स जर आपली बोथट राहिली हं, तर साहजिकच आपल्याला पुढे जाऊन पुढच्या शिक्षणामध्ये अडचणी येणार. हं. आणि म्हणून ही टूल्स जितकी लवकर शार्प होतील, जितकी चांगली बरोबर. होतील, तितकं आपल्याला पुढे त्याचा फायदा असतो. म्हणजे सर तुम्ही म्हणताय तसं हे 2 काय म्हणतात त्याला भाषा आणि गणित ह्याचा पाया आत्ता पक्का होणं गरजेचं आहे ह्या प्री प्रायमरी किंवा 2री पर्यंतच्या टप्प्यावर. अगदीच, ज्याला आपण पायाभूत टप्पा. बरोबर. सो 2020 साली जे आपले शैक्षणिक धोरण जाहीर झालं हं, तर त्यामध्ये अभ्यासक्रमाची नवी रचना सांगितली आहे. ती हं. काय आहे तर बालवाडीची 3 वर्ष हं. आणि पहिली दुसरी ओके. याला अभ्यासक्रमाचा एक टप्पा मानला आणि त्याला हं. ते फाउंडेशनल स्टेज किंवा पायाभूत टप्पा असं बरोबर. म्हणतात. आणि बरोबर. या टप्प्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे हं, तर मी मगाशी म्हटलं तसं शिकायला शिकणं हं. आणि ही टूल्स जी आहेत आपली शिकण्याची ती जितकी शार्प होतील तितकी शार्प करून घेणं. बरोबर. आणि या सगळ्याच्या मुळाशी आपण मगाच्या उदाहरणात बघितलं तसं विचार करणं आहे. हा भाग आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला विचार करायला शिकत असतो. बरोबर. म्हणजे अपेक्षा अशी आहे की 2री पर्यंत मूल जाईल तोपर्यंत ते विचार करायला म्हणजे त्यांनी करणं अपेक्षित आहे जे काही विचार कसा करायचा असतो हे शिकलं हे पाहिजे. लक्षात आलं पाहिजे बरोबर. तोपर्यंत. ओके. मला असा प्रश्न सर विचारायचा आहे की तुम्ही म्हणालात तसं की भाषा आणि गणित या दोघांचं महत्त्व पुढेपर्यंत लागणार आहे. इतके ते महत्त्वाचे टूल्स आहेत. तर ते कसं म्हणजे पुढे पण लागणार आहे म्हणजे कसं? आता पुढे पण म्हणजे आता बघा की मी मगाशी म्हटलं तसं की कुठलाही विषय शिकत असताना तुम्हाला भाषा लागणार. हं, आणि आज आपण ज्या जगात वावरतो त्या जगात बघा आपल्याकडे साधं उदाहरण घ्यायचं झालं तर किती डेटा आपल्यासमोर येऊन पडत असतो, हो. किती आकडेवारी समोर येऊन पडत असते, किती प्रकारचे डिस्काउंट्स आणि सेल्स आणि लोकांनी सांगितलेली आकडेवारी ह्याच्यात आपण बुडून गेलेलो असतो. सतत. आता जर मी साक्षर नसेल पुरेसा या बाबतीमध्ये म्हणजे मला ती आकडेवारीचा सेन्स करता येत नसेल हं, तर मी जगामध्ये खरोखरच चांगले निर्णय करू शकेन का, हं. योग्य निर्णय करू शकेन का, मग फसवला जाण्याची शक्यता आहे का. तर त्यामुळे या प्रकारचं जे वातावरण आहे आधुनिक जगामधलं त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला ही 2 कौशल्य लागणारच. बरोबर. केवळ शालेय अभ्यासक्रमात लागतात म्हणून नाही तर मुळात ती जीवनोपयोगीच बाब आहे बरोबर. आणि म्हणून ती चांगल्या प्रकारे आली पाहिजे. बरोबर. याच्यामध्ये मला पुढचा प्रश्न सर असा विचारायचा आहे की भाषेला महत्त्व आहे आणि तुम्ही म्हणालात तसं की त्या भाषेतून पुढचं सगळं जे काही आहे शिकणं असेल, समजणं असेल ते होणार आहे. ह्या प्रायमरी, प्री प्रायमरी लेव्हलला मातृभाषेचं महत्त्व काय आहे? मातृभाषा म्हणजे नेमकं काय हं, याच्याबद्दल आधी पहिल्यांदा बोललं पाहिजे. हं, तर मातृभाषा म्हणजे आईची भाषा इतकी साधी भाषा व्याख्या आपल्याला पुरणार नाही. हं. त्याला धोरणामध्ये तरी त्यांनी असं म्हटलंय गृहभाषा, परिसर भाषा किंवा मातृभाषा बरं. या तिघांनाही आपण एकाच दर्जाचं मानतोय बरोबर. की घरात बोलली जाणारी भाषा असेल, परिसरात बोलली जाणारी भाषा असेल किंवा आईची भाषा असेल. हं, तर ह्या सगळ्या भाषा ज्या आहेत हं. ह्या काय आहेत तर मुलांनी नैसर्गिकरित्या शिकलेल्या भाषा आहेत. बरोबर. तुम्ही जर बघितलं तर साधारणपणे 1.5-2 वर्षाचं मूल ज्या प्रकारे भाषा बोलत असतं ते हं, आणि 3 वर्षाचं मूल हं. ह्याच्यात बरंच अंतर असतं. खरं आहे. कारण ही एक नैसर्गिक देणगी आहे माणसाच्या मुलाला की धाडकन एकदम भाषा उचलण्याची शक्ती आपली त्या वयामध्ये भरपूर असतेच. बरोबर. आणि भाषा शिकण्याचं आश्चर्यकारक वेगाने मुलं भाषा शिकत असतात. हं, बरं हे शिकवण्यासाठी त्यांना काही वेगळं नियोजन नाही करायला लागत, कोणाला हं, शिकवावी हं. नाही लागत. परिसरात जे काही भाषा बोलली जात असेल, वापरली जात असेल तर ती वापरूनच मुलं शिकत असतात. बरोबर. त्याच्याकरता कोणी खास वेगळं शाळेसारखं नियोजन नाही हं, करत. हं, हं. आता महत्त्वाचं काय आहे की लहान वयात मुलांना वेगवेगळ्या भाषा शिकता येतात हं, हे खरं आहे. हं. पण लहान वयात मुलांना वेगवेगळ्या भाषा शिकवता येत नाहीत. म्हणजे काय, सहज हां, शिकता येणार. जर त्या परिसरात असतील, जर त्या वापरात असतील तर त्या वापरातनं मुलं आपोआप भाषा शिकतात. हं. ऐकून, बोलून. ऐकून, बोलून, वापरून हं. खरं आहे. मग ती भाषा शिकली जाते. हं, वर्गात बसून शिकवून त्या वयामध्ये अशी भाषा येत नाही. त्यामुळे ह्याच्यात आपण फरक करायला शिकलं पाहिजे. हं, तर यामुळे असं होतं की जी भाषा मुलाला येतेय हं, ती वापरून सर्वात पहिल्यांदा विचार करायला सांगणं हं. हे जास्त सोपं नाहीये का. खरं आहे. जी भाषा मला येतच नाही हं, त्यात मी तुम्हाला विचार करायला सांगू कसं, संवाद तरी साधू कसा. हं. आणि म्हणून मुलाला जी भाषा येतेय त्यात निदान फाउंडेशनल स्टेजचं शिक्षण होणं
हं. ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. बरोबर. आणि म्हणूनच या वयामध्ये आता बघूया आपण की इंग्रजी माध्यमाच्याकडे असणारा वाढता ओढा जो आहे हो. पालकांचा, तो अत्यंत समजण्यासारखा आहे. हं. कारण इंग्रजी ही आपल्या समाजामधल्या सत्ताधारी वर्गाची भाषा आहे बरोबर आहे. आणि इंग्रजी विना अडतं, त्यामुळे आपल्या आर्थिक विकासाच्या संधी हुकतात. हं. हं. आपल्याला आधुनिक विषयांचं शिक्षण त्याच्यामध्ये घेता येत नाही. हं. हे सगळे अनुभव आपले समाजामधले खरे अनुभव आहेत आणि त्यामुळे इंग्रजी चांगलं यायला पाहिजे का? नक्की यायला पाहिजे. असं म्हणणं की इंग्रजी नाही आलं तरी चालेल हे स्वतःची असं नाही फसवणूक चालणार. करून बरोबर. घेण्यासारखं आहे. आणि इंग्रजी सत्तेची भाषा असेल तर विशेषतः ज्या वर्गातल्या मुलांच्या हातात आज सत्ता नाही, हं. त्यांना ती आलीच पाहिजे बरोबर आहे. आणि ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. हं. फरक काय करायला पाहिजे हं. की चांगलं इंग्रजी येणं हं. आणि सगळं काही इंग्रजीमधनं शिकणं. हं. ही एकच गोष्ट आहे का? ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत? वेगवेगळ्या आहेत तशा. वेगवेगळ्या गोष्टी असायला पाहिजेत. बरोबर आहे. याचं कारण असं आहे की जर मी सुरुवातीपासून सगळं इंग्लिशमधनंच कर म्हटलं हं. तर माझं विचारांनाच मर्यादा येते. मला ती भाषाच येत नाही. बरोबर. आपण मुंबई पुण्यासारखी शहरं सोडून देऊया. हं. पण समजा जर मी जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो, तालुक्याच्या ठिकाणी गेलो, तर तिथे जी इंग्रजी माध्यमाची शाळा असते, हं. तिथल्या इंग्रजी माध्यमातल्या शाळेतल्या पालकांना इंग्रजी चांगलं नाही येत मान्य, हं. मुलांना नाही येत मान्य, पण शिकवणाऱ्याला हं. त्यांना तरी खरोखरच शिकवण्या इतकं इंग्रजी येत असतं असं आपण मानायचं का? बरोबर. बहुधा या सगळ्या प्रकारच्या ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतात तर त्या विनाअनुदानित असतात. हं. त्यामुळे अत्यंत अल्प मानधनावरती हे शिक्षक तिथे काम करत असतात. हं. त्यांची स्वतःचं इंग्रजीचं ज्ञान बरंचसं तोकडं असतं बरोबर. आणि अशा वेळेला एकूणच मुलांच्या बरोबरच्या संवादाला जी मर्यादा पडते, त्यामुळे एक मोठी किंमत आपण चुकवत असतो. हं. मुलांना स्वतःचा विचार न करता येणं, मुलांना स्वतःची अभिव्यक्ती न करता येणं. म्हणजे आधी साधी गोष्ट आहे की 6वी-7वी पर्यंत जाईपर्यंत मुलं स्वतःचं असं काही लिहू पण नाही शकत. बरोबर. तर हा भाग अत्यंत मोठी किंमत आहे ही. अगदी. फार. मग हे सर तुम्ही म्हणताय तसं की तो जो 2री पर्यंतचा टप्पा आहे, जो तुम्ही म्हणाल तसं विचार करायला शिकण्याचा जो टप्पा आहे, तो मग मिस होऊन जातो मुलांचा अगदीच काही मिस होऊन जातो. याचं कारण स्वतःला विचार करता येत नाही, स्वतःला अभिव्यक्त होता येत नाही, मला काय म्हणायचं ते सांगता येत नाही, माझी अडचण नीटपणे सांगता येत नाही आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शिकणं होईलच कसं? बरोबर. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. हं. मी पुन्हा एकदा महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो ती अशी की इंग्रजी चांगलं येण्यासाठी इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज शिकवण्याचा जर कार्यक्रम जो असतो आपला, हं. हं. तो अत्यंत भक्कम असायला हवा बरोबर. आणि तो जर भक्कम रीतीने आपण करू शकलो हं. तर मग ह्या इंग्रजी माध्यमामध्ये लवकर जाण्याची गरज आपल्याला पडणार नाही. बरोबर. पण म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं का की हे प्रायमरी, प्री प्रायमरी एज्युकेशन जे आहे ते जर का माझ्या घरातली भाषा जी कुठली असेल, मराठी असेल, तर त्याच्यातनं ते व्हायला पाहिजे आणि पॅरलली इंग्रजीचा सेकंड लँग्वेज म्हणून एक्सपोजर देणं, अशा प्रकारे तो. अगदी बरोबर आहे. हं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ज्या भाषेत मला बोलता येतं त्या भाषेत मी आधी साक्षर होणं हो. आणि एकदा साक्षरता म्हणजे काय आहे याचा मला अंदाज आला की मग बरोबर. दुसऱ्या भाषेमध्ये साक्षरता मिळवणं. म्हणजे मला तुम्ही सांगा आपण आधी मराठी बोलायला लागतो हो. आणि मग ती बोलण्याची भाषा आपण लिहित असतो. हं. इंग्रजीच्या बाबतीत असं होतं का? नाही. नाही. आपण सुरुवातच कशापासून करतो? ABCD पासून पासून. करतो. हो. म्हणजे जी भाषा मी बोलतच नाही ती मी लिहू कशी? ती समजून कशी घेऊ? हं. ती जी काही चिन्ह मला दाखवली जात आहेत त्यांचं करू काय? असे अनेक प्रश्न असतात. बरोबर. आता अजूनही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे हं. ती म्हणजे असं की भाषांच्या मधल्या भिंती हं. ह्या बऱ्याच पोरस असतात. हं. म्हणजे काय? तर मी फक्त मराठी बोलतो असं आपण हं. म्हणू शकतो का? हं. किंवा मी फक्त इंग्रजी बोलतो असं आपण म्हणू शकतो का? नाही. असं नसतं. हं. आपण बऱ्याच वेळेला दोन्ही भाषांच्या शब्द संपत्तीचा, तिथल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रचनांचा हो. आधार घेऊन बोलत असतो. खरंय. उदाहरण सांगायचं झालं तर या मोबाईल प्लॅनमध्ये लाईफ टाईम व्हॅलिडिटी फ्री मिळते. हं. हे वाक्य मराठीत म्हणायचं का इंग्रजी? दोन्ही आहे ते. दोन्ही आहे मिक्स त्याच्यामध्ये. भेळ झाली. तर ही जी भेळ आहे, हं. जर आपलं मूल समजा इंग्रजी माध्यमात शिकतच असेल तर अशी संमिश्र भाषा स्वीकारणं हं. आणि मुलाला म्हणायचं आहे काय याच्याकडे लक्ष देणं, त्या बरोबर. भाषेच्या ॲक्युरसीपेक्षा, त्याच्या प्रिसिजनपेक्षा बरोबर. याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. हं. आणि अशा तऱ्हेने ज्यावेळेला मुलं वेगवेगळ्या भाषा मिसळून अभिव्यक्ती करत असतात त्यावेळेला ती शाळेने पण स्वीकारली पाहिजे, आणि पालकांनी पण स्वीकारली पाहिजे. बरोबर. आणि केवळ इंग्रजीच्या बाबतीत असं नाही. समजा एखाद्या मुलाची भाषा, घरची भाषा ही पावरी आहे, हं.
तो मराठी शिकताना पण तो असंच म्हणत असतो की एको गावो मे हे रोहित नावो पोर्यो हाता. आता आपल्यासाठी हे वाक्य फारच विचित्र वाटेल काहीतरी कानाला, पण असं लिहिलेलं वाक्य हे दोन ज्यांना पावरी पण येते आणि ज्यांना मराठी पण येते त्यांना काहीच अडचण नाही वाटणार बरोबर. हे बोलत असताना. याचं कारण असं आहे की मूल घरची भाषा आणि शाळेची भाषा मिसळून वापरत असतं आणि ते तसं वापरू देणं हे या वयामध्ये अत्यंत गरजेची बाब आहे. तेवढा ओपननेस हा शाळेनी पण आणि पालकांनी पण ठेवायला शाळेने पाहिजे. पण दाखवला पाहिजे आणि पालकांनी पण दाखवला पाहिजे. पालकांनीही अशी अपेक्षा करता येत कामा नये की आता इंग्रजी माध्यमात घातलाय तर उद्यापासून फाडफाड इंग्लिश बोलायला लागेल. खरं असं नसतं. ती एक प्रक्रिया आहे, ती हळूहळू होत असते खरं आणि कधीतरी पुढे गेल्यावरती लक्षात येतं की अरे या दोन वेगळ्या वेगळ्या लिंग्विस्टिक सिस्टीम्स आहेत आणि आपण इथे असं बोलतो आणि इथे असं बोलतो. पण हे लक्षात येईपर्यंत दोन्ही भाषांची सरमिसळ चालू असते आणि ही सरमिसळ असणं याच्यात काही वाईट नाही, चुकीचं नाही. अगदी हा महत्त्वाचा भाग आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. नक्की हा मुद्दा कारण खरंच माझ्याही लक्षात नव्हता आला की हे असं ठेवलं तर ते सोपं पण होणार आहे. पण आणि हाच मुद्दा आहे का की ज्याच्यामध्ये इवन शासकीय पातळीवर पण असं म्हटलं जातं की प्रायमरी एज्युकेशन हे जी काही मातृभाषा म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसं की घरी परिसर भाषा आहे त्याच्यात असलं तर ते मुलाच्या दृष्टीने सोयीचं आहे म्हणजे असं. आपलं धोरण तर निश्चितपणे असं आहे की शक्यतो मुलांना त्यांच्या मातृभाषेतनं, गृहभाषेतनं किंवा परिसर भाषेतनं शिक्षण द्यावं. बरोबर पण देशाच्या पातळीवरती विचार केलं तर खरोखरच हे शक्य पण नाहीये. म्हणजे बरोबर आहे. उदाहरणार्थ कोरकू माध्यमाची शाळा कशी चालवू मी, खरं आहे. भिली माध्यमाची शाळा कशी चालवू. तर बरोबर शक्यतो असा शब्द म्हणूनच त्याच्यामध्ये घातलेला आहे बरोबर की शक्य असेल त्या ठिकाणी खरोखरच गृहभाषेतनं किंवा परिसर भाषेतनं शिक्षण द्या. फाउंडेशनल स्टेजचं त्याचा फायदा असतो. पण ते जर शक्य नसेल तर काय करा, आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बरोबर. मग संमिश्र भाषेमध्ये बोलण्याची मुभा तरी द्या किंवा बरोबर हा त्यातला महत्वाचा भाग असतो. नक्की हा मुद्दा अगदी म्हणजे पालक म्हणून आम्ही पण आणि शिक्षकांनी सुद्धा लक्षात घेतला तर तो सोयीचा होईल आणि मुलांनाही फायद्याचा ठरेल. खरं तर बहुभाषिक शिक्षण कसं असायला हवं याबद्दल शासनाने वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तिका, वेगवेगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन मटेरियल तयार केलेलं आहे. बर आता अडचण अशी आहे की ते आपल्यापर्यंत पोचत नाही. हा मी तेच म्हणणार बऱ्याच होते वेळेला. कारण ते पोचल्या गेलेलं नाहीये किंवा ते आता निदान शोध घेऊन ते काय आहे हे तरी समजून घेणं आणि हा गरजेचं आहे. दृष्टिकोनच मुळामध्ये आपल्याकडे प्रचलित नाही ना, बरोबर तर त्यामुळे मग आपण शोधही घेत नाही त्या दिशेने काही. बरोबर आता म्हणजे बहुभाषिक शिक्षण करणं म्हणजे काय याबद्दलचं एक सैद्धांतिक चौकट जी त्याची म्हणतात ती तयार आहे बर आणि त्याच्या आधारे लोकांनी कामही केलेलं आहे. बर आपल्यापर्यंत ते काम पोचत नाहीये हा खरा त्याच्यामधला मुद्दा आहे. एक बरोबर पालक म्हणून आम्ही काय करू शकतो तर टोकाला नाही जाता कामा, अशी अपेक्षा नाही करता कामा की आता तू इंग्रजी माध्यमात आहेस तर सगळं इंग्रजीतनं बोल. मूल दोन्ही भाषा मिसळून सरमिसळ करून बोलणार आहे आणि ती स्वीकारून मूल विचार काय करतंय हो इथपर्यंत पोचणं. बरोबर आहे. तो ते करतोय हे महत्वाचं आहे. विचार करू देणं आणि ती प्रोसेस महत्वाची. अगदी. येस सर आता दोन जे आपण म्हणतोय की ही दोन बेसिक टूल्स आहेत भाषा आहे किंवा गणित आहे ती येणं गरजेचं आहे हे सगळं बरोबर आहे. आणि कुठेतरी पालक म्हणून आईबाबा म्हणून आम्हाला असं वाटतं की मूल शाळेत गेल्यानंतरच हे सुरू होईल हे शिकणं. तर हे खरं कसं सुरू होणार आहे त्यामध्ये आमचा रोल काय असायला हवा जर ह्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत तर. आपण फाउंडेशनल स्टेजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या शिक्षणामध्ये पालकांची अनन्यसाधारण अशी भूमिका आहे. बर कारण बघा की बालवाडीमध्ये मूल दिवसातला किती वेळ जातं? 2 ते 3 तास. 3 तास. उरलेले सगळा वेळ मूल घरी असणार आहे. बरोबर आणि असं बिलकुल मानायचं कारण नाही की शिक्षण ही बाब फक्त शाळेमध्ये घडते. मूल सतत शिकत असतं आणि त्याला जे अनुभव मिळत असतात वेगवेगळ्या प्रकारचे त्यातनं ते शिकत असतं. बरोबर आहे. ज्यावेळेला 3 तास मूल शाळेमध्ये असतं तेव्हा सुद्धा वर्गामध्ये 25-30 मुलं असणार, त्यांना शिकवणारी एक शिक्षिका असणार. बरोबर याच्या उलट उरलेला वेळ जेव्हा मूल घरामध्ये आहे तेव्हा जवळजवळ पालक 1 on 1 त्याच्याबरोबर हो सोबत असणार आहेत त्याच्यासोबत. तर हा विचार लक्षात घेता पालकांची मुलांच्या शिक्षणातली या वयातली भूमिका ही अत्यंत महत्वाची असते. तर याचं कारण काय आहे तर मूल स्वतः सोबत असताना आपण जवळजवळ 1 on 1 त्याच्याबरोबर बसून बोलू शकतो. बरोबर की जे शाळेत शक्य नाहीये. आणि काही बाबी या वयामधल्या अशा असतात की ज्या तुम्हाला अशा 1 on 1च कराव्या लागतात. उदाहरणार्थ मुलाला पुस्तक वाचून दाखवणं. ते वाचून दाखवताना कसं वाचून दाखवलं जातं सामान्यपणे की मूल शेजारी बसलंय, आपण असं पुस्तक धरलंय आणि आपण वाचतोय. म्हणजे मूल आणि
बालक वाचणारा माणूस हम्म, या दोघांनाही ती चित्र त्यातलं दिसतंय. टेक्स्ट हे सगळं दिसतंय अशा बरोबर. रीतीने ते वाचून दाखवायला लागतं. हो. तर अशा प्रकारे जर मला पुस्तक वाचून दाखवायचं असेल तर वर्गात शक्य आहे का सांगा बरं? नाही. तर एक सुशिक्षित पालक म्हणून एवढं तर आपण घरी नक्कीच करू शकतो. खरंच आहे. खरं आहे. काय होत असतं की या प्रकारे जेव्हा मुलांना पुस्तकं वाचून दाखवली जातात हम्म, त्यावेळेला लेखी भाषा काम कशी करते, हम्म, लिहिणं म्हणजे नेमकं काय असतं, चित्र आणि मजकूर यांचा परस्परांशी काय संबंध असतो, या सगळ्या बाबी अशा प्रकारच्या वाचनामधनं मुलांना कळत असतात. हम्म. आणि ज्या मुलांना या बाबींचा अंदाज येतो ती मुलं चटकन लिहिती वाचती होतात. ओके. आणि त्यामुळे म्हणून हे हे करायला exposure. पाहिजे खरी. बरोबर. आत्ता जसं तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या घरी करता येण्यासारख्या शक्य आहेत भाषेसाठीच्या, तशा काय गोष्टी असू शकतात ज्या पालक म्हणून आम्ही घरच्या घरी करू शकतो अजून? खरं सांगायचं तर बघा की अ, एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून समाजातली आपल्याला विज्ञानाची थोडी माहिती असते, हम्म, कलांची माहिती असते, राजकारणाची माहिती असते, पण मूल हम्म. शिकतं कसं आणि त्याला हो. मदत कशी करायची या विषयाची काही फारशी माहिती आपल्याला मिळत नाही कधी. खरंय. आणि जर तुम्ही मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेणार असाल तर अशा प्रत्येक व्यक्तीला ही माहिती खरं तर करवून घेणं गरजेचं आहे. याचं कारण सुरुवातीच्या शिक्षणामध्ये पालकांचा वाटा हा फार मोठा असतो. हम्म, आता पालक या शब्दाची व्याख्या आपल्याला थोडी विस्तृत करायला पाहिजे. हम्म. म्हणजे काय, पालक म्हणजे केवळ बायोलॉजिकल पेरेंट का? तर नाही. त्या मुलाशी ज्याचा ज्याचा संपर्क येणार आहे अशी प्रत्येक व्यक्ती हिला पालक म्हटलं पाहिजे. बरोबर. म्हणजे मग आजी असेल कुटुंबामधली, शेजारची ताई असेल, पाळणाघरात जात असेल तर पाळणाघरातल्या बाई असतील, ह्या सर्वांनी या विषयाची माहिती करून घेतली पाहिजे. तर मग समाजामध्ये मुलाच्या ज्या गरजा आहेत त्या आपोआप भागायला लागतील. बरं, ही माहिती करून घेणं हे काही रॉकेट सायन्स नाही आहे, हम्म. पण ती नसते इथे हेही त्याचबरोबर खरं आहे. राईट. आणि म्हणूनच आपल्याला काय करायला हवं, तर मूल शिकतं कसं हम्म. या विषयाची थोडी माहिती करून घेतली तर मुलाला त्याच्या शिकण्यामध्ये मदत करणं, जाता येता बरोबर. मदत करणं आपल्याला सहज शक्य होतं. हम्म, सगळ्यात महत्त्वाची बाब मी इथे असं सांगेन की मुलांशी बोलताना हम्म. गुंतागुंतीची भाषा वापरली पाहिजे, कॉम्प्लेक्स व्यामिश्र भाषा वापरली पाहिजे. म्हणजे लहान कसं? मूल आहे हम्म, म्हणून त्याच्याशी बाळबोध बोलायचं हम्म, हम्म, असं हम्म. करून नाही चालत. बर. तुम्ही जसं मोठ्या माणसांशी बोलाल तसंच त्या मुलाशी बोललं पाहिजे, वाक्याचा पल्ला मोठा वापरला पाहिजे. बर. मूल जर तुमच्याशी बोलत असेल तर हा समजलं तुला काय म्हणायचं ते, असं करून न टाकता हम्म, त्याचं म्हणणं पूर्ण ऐकून घेईपर्यंत आपल्याला पेशन्स दाखवला पाहिजे. हम्म. ह्या सगळ्या बाबी आपल्याला हळूहळू लक्षात घेतल्या पाहिजे. त्याचं कारण असं की या वयामध्ये मुलं जेव्हा बोलत असतात तेव्हा प्रचंड गतीने भाषा विकास होत असतो. बर. आणि अशा वेळेला जर आपण मुलांचं म्हणणं मध्येच तोडलं हम्म. तर त्या विकासाला खीळ बसते. बरोबर. म्हणजे मूल जेव्हा सांगतं तेव्हा ते मग मी तिथे गेलो होतो ना, मग तिकडे ती आली ती ना, मग ती तिकडे नाही का लाल आपण बघितली ती ना, हम्म. अरे काय सांगायचंय सांग हो, पटकन, असं हो. म्हणून नाही चालत. बरोबर. ते सगळं सांगून जे काही मूल सांगत असतं ते ऐकून घ्यायचं. बरं, मग तुला असं म्हणायचंय का हम्म, की आपण तिकडे गेलो होतो त्यावेळेला लाल फ्रॉक घातलेली ताई आली होती असं हम्म, म्हणायचंय का? हम्म. हां, कळलं मला, आता पुढचं सांग. राईट. तर हा जो संवाद आहे मुलांबरोबरचा हा आपल्याला करावाच लागतो. बरोबर. आणि पालक म्हणून केवळ आई-वडीलच नव्हेत, पण मुलाशी ज्यांचा संबंध येणार आहे त्यांनी या प्रकारच्या भाषा विकासाला चालना जर दिली खरंय. तर मुलाला एक समृद्ध अशी भाषा मिळते. बरोबर. आणि ती समृद्ध भाषा हे तुमच्या पुढच्या वाचन लिखाणाचा हा पाया असतो. अगदी. हा मुद्दा खरंच मलाही लक्षात, कारण आपण लहान मुले तर सोपं सोपं बोलायला बघतो की नको, पण हा अँगल आहे की त्याची कपॅसिटी आहे तेवढं हो. शिकण्याची. आणि हे क्वेस्टच्या आमच्या कामामध्येही अनेक वेळेला दिसतं हम्म. की अत्यंत गुंतागुंतीची स्टेटमेंट सुद्धा मुलं समजून घेऊ शकतात. बरोबर. बरोबर. सर, अजून एक प्रश्न होता तो म्हणजे शाळेतलं गणित आणि ॲक्च्युअल लॉजिकल थिंकिंग, तार्किक विचार, हे पण कसं रिलेटेड आहे आणि मुलांच्या दृष्टीने कसं आपण त्याच्याकडे बघू शकतो? शाळेतलं, जीवनातलं सगळंच गणित तुम्हाला तर्कसंगत विचार करायला म्हणून प्रवृत्त करत असतं खरं तर. आता गणित म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आकडेमोड पटकन येते. पाढे-पाठ केले का? किंवा काय भराभरा बेरजा वाजाबाक्या करून दाखवल्या का? तर आकडेमोड करता येणं हा गणिताचा एक भाग आहे. आणि आता कॅल्क्युलेटर्सच्या जगामध्ये आपण वावरतो त्यामुळे त्याचं महत्त्वही बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. बरोबर.
थोड्याफार प्रमाणामध्ये आकडेमोडीवरती काम व्हायला हवं, त्याचा उपयोग असतो, ही गोष्ट बरोबर आहे. पण गणित म्हणजे केवळ आकडेमोड का? तर तसं नाहीये. गणित म्हणजे तर्कसंगत विचार करायला शिकणं, हाच त्यातला महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. तर त्यामुळे शाळेतलं गणित, व्यवहारातलं गणित असे 2 वेगळे-वेगळे कृत्रिम टप्पे न करता एकूणच गणित हे तर्कसंगत विचाराशी संबंधित अशी गोष्ट आहे बरोबर. आणि त्यातला आकडेमोडीचा भाग हा फारच कमी आहे. बरोबर. पुढे म्हणजे तुम्ही जर महाविद्यालयामध्ये गणित शिकायला गेलात, तर कोणी तुम्हाला आकडेमोड किती येतं हे बघत नाही. खरंय. पण तर्कसंगत विचार करता येतो का? हे मात्र तुम्हाला सातत्याने बघावं लागतं. बरोबर. तर हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, की आणि आणि तो तर्कसंगत विचार जो आहे, त्याची सुरुवात मात्र अगदी सुरुवातीपासून व्हायला लागते. अगदी छोट्या वयातल्या मुलाला समजा मी तुम्हाला विचारलं, की जगामध्ये गुलाब जास्त आहेत का पिवळे गुलाब जास्त आहेत? गुलाब. कशावरून? पिवळे गुलाब त्याच्यातच आहेत अशाने. हां, म्हणजे पिवळे गुलाब सुद्धा गुलाब आहेत आणि अजून इतरही प्रकारचे आहेत. बरोबर. मग जगामध्ये फुलं जास्त आहेत का पिवळे गुलाब जास्त आहेत? फुलं. कशावरून? फुलांमधलाच भाग पिवळे गुलाब आहे कारण अशा. पिवळे गुलाब सुद्धा फुलंच आहेत फुलंच आहेत. आणि बाकीची इतर फुलं आहेत. बरोबर आहे. तुम्ही काय करताय आता? हे तर्क, लॉजिक. तुम्ही तर्क लावताय. बरोबर. बरोबर. आता हा गणिताचा मोठा भाग आहे खरंय. त्याच्यामधला आणि हा भाग मुलं शिकत असतात. आता हा तर्कसंगत भाग जो आहे, तो मूल कसं शिकतं याबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ आपण बघूया. या गटात लाल रंगाचे तुकडे टाक आणि या गटात त्रिकोण टाक. यात लाल लाल रंगाचे तुकडे आणि याच्यात त्रिकोण. झालं? नाही, पण हे लाल तुकड्यांच्या गटात पण जाऊ शकतात आणि त्रिकोणच्या पण. मग ते कुठे ठेवशील? आणि या गटात काय टाकायचं होतं आपल्याला? त्रिकोण. सगळे त्रिकोण आहेत का या गटात? नाही, का बरं? कारण हे दोन्हीकडे पण जाऊ शकतात. हे दोन्हीकडे पण जाऊ शकतात. पण तू सगळे त्रिकोण टाकलेस का या गटात या तुकड्यांपैकी? नाही, हे टाक बरं. म्हणजे हा गट कशाचा आहे आपला? त्रिकोण. मग त्रिकोणांचा गट आहेत ना. हा पिवळा तुकडा कुठे टाकशील? इथे आहे. अच्छा. कसं केलंस तू सांगशील? हा, काय केलंस? हे लाल त्रिकोण लाल तुकड्यांच्या पण गटात जाऊ शकतात म्हणून त्यांना मध्ये ठेवलं आणि त्रिकोणांना या गटात ठेवलं कारण ते दोन्हीकडे नाही जाऊ शकत. दोन्हीकडे म्हणजे इथे किंवा इथे. बरं. हो. हा जो भाग आहे ना, हा कुठल्या गटाचा भाग आहे? या गटाचा भाग आहे का या गटाचा भाग आहे? दोन्ही गटांचा भाग. दोन्ही गटांचा भाग आहे का? बरं. हा ना, समजा मी इथे चौकोन टाकले, हा, या गटात चौकोन टाकले आणि या गटात निळे तुकडे टाकले, तर इथे काय टाकायला लागेल? चौकोन.
सगळे चौकोन टाकू याच्यात या भागात. यात चौकोन आणि यात निळे तुकडे ना, हा मग यात फक्त निळे चौकोन. फक्त निळे चौकोन येतील. बरोबर. समजा मी असं ठरवलं हा, की इथे स्टारच्या नक्षीचे तुकडे टाकायचे आणि इथे सगळे गोल टाकायचे, तर इथे काय येईल? स्टारच्या नक्षीचे गोल. मस्त. या भागामध्ये गणित आणि भाषा हे 2 विषय, ही 2 कौशल्य मुलांसाठी किती महत्त्वाची आहेत हे आपण जाणून घेतलं. शिवाय इंटरेस्टिंगली चांगल्या प्रकारे मुलांपर्यंत हे विषय कसे पोचवायला हवेत हे सुद्धा आपण समजून घेतलं. पुढच्या भागामध्ये आपण पालक म्हणून या विषयात काय करू शकतो, मुलांबरोबर काय नवीन प्रयोग करायला हवेत, याविषयी आपण निलेश सरांशी बोलणार आहोत. आणि यासाठीच क्वेस्टने पहिली पायरी हा पालकांसाठीचा एक नवीन उपक्रम, एक नवा कोर्स लॉन्च केलेला आहे. त्याविषयी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे पुढचा भाग नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आमचं YouTube चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.